ठिकाणी आपण सर्वांनी सादर याची आपण आता कोणी मला बोलाले किरण बसून घ्या खाली बसून घ्या. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी सार्वजनिक शिक्षण व्यासपीठाकडे या धनगर समाजाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती दिनाला अभिवादन करू. या ठिकाणी गेल्या 15 ते 20 वर्षापासून दीपक वंशजन बद्दल सांगायचं झालं तर घरावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी झपटलेला माणूस म्हणून ज्यांची आपल्याला ओळख करता येईल मध्यंतरी डॉक्टर महात्मा यांच्या माध्यमातून वेळोवेळी समाजासाठी 16 दिवस उपोषण करणारा धनगर योद्धा आपण बघितलेला आहे. पंढरपूर असेल जालना असेल विविध ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपलं उपोषण केलेलं आहे. मी आपला अधिक वेळ नाही घेता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महान कृतीस या ठिकाणी अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या गावासाठी आनंदाचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे की जे आपले धनगर समाजाचे जे संघर्ष योद्धा आहे ते दीपक भाऊ बोराडे हे आज आपल्या नगरामध्ये या ठिकाणी आलेले. हे आपल्या समस्त धनगर समाज बांधव इतरही समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं मी भाऊचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. आज चांगलं केलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. होळकर शाळेतील तमाम नररत्नांना वंदन करतो. आज आपल्या पहुर या गावामध्ये अचानक काल सांगितल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या उत्साहात आपण सर्व पहुर आणि परिसरातील सर्व समाज बांधवांनी ज्या उत्स्फूर्तपणे आमचं या ठिकाणी स्वागत केलं. आपण सर्व आपला अमूल्य असा वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. या विद्यापीठावर उपस्थित भास्करदादा पाटील सर्व सन्माननीय मंडळी, समोर बसलेले सर्व मल्हार मावळे, माझ्या आईच्या माईच्या व्यक्ती, सर्वांना जय मल्हार. आरक्षण हा विषय प्रत्येकाच्या तोंडपाठ झालेला आहे. आरक्षणावर काही वेगळं बोलावं असं आता काही राहिलेलं नाही आम्ही ठरवू. कारण वर्षानुवर्ष आम्ही हा संघर्ष करत आलोय. खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये स्वर्गीय विजय गोखले साहेबांनी या आरक्षण लढ्याची ज्योत प्रज्वलित केली तेव्हापासून ते आतापर्यंत कितीतरी आंदोलनं झाली, कितीतरी लढे उभे राहिले. त्या प्रत्येक वेळेस समाज म्हणून प्रत्येक जिल्ह्यातला, तालुक्यातला, प्रत्येक गावातला धनगर त्या लढ्यामध्ये तनमन ताकदीनं सहभागी झाला. आता आपण म्हणतोय दीपक कोरडे एवढा मोठा लढा उभा केला, दीपक कोरडे निमित्त आहे. माझ्या अगोदर शेकडो मार्गाने आमची उपोषणं केली, राष्ट्ररोग असतील, मोर्चे असतील, आंदोलन असतील, निवेदन असतील, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे लागले. हा लढा एका दिवसाचा नाही पण हा सातत्यानं चालू आला. आम्ही लढतोय. मी नेहमी म्हणतो की आमचा बाप लढला, आजोबा लढला, आता आमची तिसरी पिढी लढते. आमच्या लेकरांना पण हा संघर्ष यांच्या वाटेला आला पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मागच्या वर्षी पंढरपूरला एक फार मोठं आंदोलन आपण उभं केलं. माझ्यासोबत आम्ही 6 आपले मल्हार योद्धे या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो. असं वाटलं होतं की आता हा प्रश्न निकाली निघेल, कारण इलेक्शनच्या तोंडावर निवडणुकीच्या काळामध्ये ते आंदोलन झालं आणि परिस्थिती पॉझिटिव्ह पण झाली होती बऱ्यापैकी परिस्थिती. म्हणजे आम्ही तिथं होतो, 16 दिवस उपोषण केलं. त्याच्यानंतर आम्ही संभाजीनगरला 8 दिवस, मुंबईला 15 आंदोलन झालं. श्याम मोठी आंदोलन म्हणजे आता एक शिर्डी बाकी म्हणजे जाळी पडत नाही. तुम्ही सगळे मंत्रालयात जाणारे लोक आहेत, आता एक शिर्डी बाकी टाकतायत ती पहिले पाहून खाली बघा. ते शेवटचं आंदोलन आपण केलं. त्यावेळेस जर तिथे 5-10 हजार लोक जर असते तर कदाचित तो प्रश्न जेव्हा सुटला. कारण सरकार पॉझिटिव्ह होतं, शिंदे साहेबांसोबत आमचं बोलणं झालं होतं, काय काय गोष्टी असतील त्या सगळ्या बोलता येत नाही. परंतु काय झालं, आमचा दबाव आणि प्रभाव कमी पडला. आदिवासी
थोडे जरी असले तरी त्यांचा दबाव पडला. मग ग्रामपंचायतचा सरपंच असो, खेळकी मेंबर असो, पंचायत समिती सदस्य असो, तालुका अध्यक्ष असो, जिल्हाध्यक्ष असो, आमदार असो, खासदार, हे सगळे लोक राजीनामे घेऊन फडणवीसला गेले आणि म्हणले की तुम्ही जर आता हे करणार असाल नाटक तर आम्ही राजीनामे देतो. म्हणजे 15 ते 20% धनगर समाज या राज्यामध्ये राहतो. ज्या धनगर समाजाच्या भरोशावर या देशात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. ज्या धनगरांच्या उपकारावर या राज्यात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपचा मुख्यमंत्री झाला, त्या धनगरांची संख्या 15 ते 20% या राज्यात आहे. त्यांना सरकार घाबरलं नाही, पण आदिवासींना घाबरलं. आदिवासी 5% सुद्धा नाही येत पण आदिवासींचा आमचा विरोध असण्याचं कारण नाही, तो वेगळा भाग आहे. पण त्यांनी विरोध केला, सरकार बदललं, कारण ते एकत्र आहे, एक जीवानं एकत्र होऊन जातात. आपल्यात काय झालंय, धनगरी जत्रा कारभारी साजरा राजदर आपल्यात एक वाईट नका वाटू दे. आता सगळे पुढारी मंडळी पुढारी जास्त झाले, कार्यकर्ते कमी झाले, पण त्यातल्या असं झालं की प्रत्येकाचा ते काल वेगळाच आहे. सगळ्यांनी जर एक राहिलं तुला आपसी मतभेद असतात. जी गोष्ट मला पटते ती तुम्हाला पटणार नाही, जे तुम्हाला एखादी गोष्ट पटते मला पटणार नाही. मग वैचारिक मतभेद असतील, पक्षीय मतभेद असतील, आपलं गावगाड्यांनी गावकीचे भावकीचे वाद असतील, त्यामुळे बाजूला ठेवले पाहिजे. पण ज्यावेळेस समाजाचा विषय येतो त्यावेळेस मी पहिले धनगर आहे ही भूमिका जर आपण घेतली दुर्दैवानं आम्ही इथं कमी पडतो. आम्ही आमच्यात एकमेकांचे पाय असे बळा हरकत नाही, ते बळायला हरकत नाही, पण किमान सामाजिक लेवलला ऐक्य आपण ठेवलं पाहिजे. तिथं आपण कमी पडलो म्हणून इतके वर्ष आपल्याला लढायचं काम पडलं. आता तरी माझी विनंती, मी प्रत्येक ठिकाणी जातोय, थोडस आम्हाला इतिहास विसरलो आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. त्याच्या एक प्रमुखांची म्हणतात की जो समाज इतिहासापासून धडा घेतोय, इतिहास त्या समाजाला त्यामुळे धडा शिकवला गेला. आणि आज आपल्याला हा धडा जे शिकवलाय, आपलं जे वाचाहत्ताने आम्ही कोण आहे, या देशाचा निर्माता, अखंड हिंदुस्थानाचा निर्माता, जन्मदाता सम्राट चंद्रगुप्त मौर्य, त्याचे आम्ही वंशज आहेत. आज इथून अफगाणिस्तान, पाकिस्तान, आशिया खंडामध्ये जे भारताच्या हिंदुस्थानाच्या पाऊल दिसतात ना, त्या ज्याच्यामुळे ते जागतिक महासत्ता निर्माण करणारे सम्राट अशोक, त्याचे आम्ही वंशज आहेत. आम्ही म्हणतो आटकेपार झेंडे मराठ्यांनी आटकेपार झेंडे फडकवले. कोणते मराठे? ज्या मराठ्यांनी आटकेपार झेंडा फडकवला ते होळकरचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे आम्ही वंशज. आम्ही इंग्रजांचा इतिहास ऐकतो, वाचतो. इंग्रजांच्या राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, या जगात इंग्रजांचं राज्य होतं. अख्खं जग या इंग्रजांकडून नतमस्तक झालं. या जगात एकच राजा असा झाला की ज्या राजाच्या पायावर इंग्रज नतमस्तक झाले, त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंशज. विसरलो आम्ही. आम्हाला इतिहास शिकवला, खूप गरीब वर्षांनी होतो, पटकन आमच्या तोंडावर नाव येतं झाशीमध्ये राणी. या झाशीच्या राणीचा जन्मही झाला नव्हता सर. त्यावेळेस आमच्या भीमाई होळकरांनी इंग्रजांच्या अख्ख्या जगात नाचक्की केली. त्या भीमाई होळकरांचे आम्ही वंशज. एवढा गौरवशाली वैभवशाली राज्याने इतिहास आमचा आहे. जगात छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्य ही संकल्पना या भूतलावर पहिल्यांदा जर अस्तित्वात आली असेल तर ती हैदराबादच्या राज्यात जागतिक कीर्तीच्या लोककल्याणकारी राज्य करतात. त्या हैदराबादच्या वंशज. आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत इतकंच काय करतात, नेपाळ पर्यंत हे जे मंदिरांचे कळस दिसतात, घाट दिसतात, बाबा दिसतात, रस्ते त्या काळात बांधले, हे लोककल्याणकारी काम आहे. आणि आज जगाला देणारा धनगर, सगळ्यांना सांभाळणारा धनगर, आज आम्ही बोलतोय मागतोय भिकाऱ्यासारखं. हे भिकाऱ्यासारखं मागतोय म्हणून आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. इतिहासापासून बोध घेण्याची गरज आहे. आणि नवा इतिहास घडण्यासाठी आम्ही सज्ज झालो पाहिजे. आम्ही लढतोय. एक मल्हार आया, मल्हारराव होळकरांचा आपण ते म्हण आहे, दिल्लीच्या हितात राखतो महाराष्ट्र माझा. याचा अर्थ काय? आम्ही यामध्ये हे वाक्प्रचार ऐकत आलो, याचा अर्थ आम्ही समजून नाही घेतला. दिल्लीच्या हितात राखतो महाराष्ट्र माझा म्हणजे दिल्लीच्या
मल्हार आया अशी अफवा जरी उठली उत्तर हिंदुस्थानात तर गावाचे गावं खाली व्हायचे एवढी दहशत त्या मल्हार नावामध्ये होती. आणि आज आम्ही हजारो लाखो बोलतोय पण मल्हार आम्हाला कोणी घालत नाही. काय आमची भीतीच नाही राहिली. पण आम्ही काय म्हणतोय, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानानुसार जी 47 जमातींची यादी त्या 36 नंबरला आम्ही आहोत, तो आमचा हक्क आहे. आणि आम्ही आदिवासी हे सिद्ध करायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगात बाबासाहेबांनी इतका बुद्धिमान माणूस अजून जन्माला आला नाही. त्यांच्या अगोदर नाही, त्यांच्या नंतर नाही. बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं. म्हणजे बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला एसटी मध्ये टाकलं त्याचे कारण देत ना, आणि या जगात मानवजात जेव्हा विकसित होत होती, या मानवाचा पहिला उद्योग जर या जगाच्या पाठीवर असतो तर तो पशुपालनाचा होता. म्हणजे आपण जर म्हणलं आमचा तर भगवान श्रीकृष्ण गोपालक, मग पैगंबर मुस्लिम धर्माचे संस्थापक पशुपालक आहेत. येशू ख्रिस्त शेफर्ड काय शेफर्ड बॉय. म्हणजे या धर्तीवर पहिला व्यवसाय माणसाचा पशुपालक आहे. आणि तो पहिला व्यवसाय असलेला व्यवसाय टिकून ठेवण्याचं काम करणारा ते धनगर आहे. म्हणजे धनगर आदिवासी आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला एसटी मध्ये दिलंय. मूळ आदिवासी आहेत ते दर्या घोड्यात राहतात पण स्थायिक आहेत. धनगर आज या गावात त्या गावात भटकंती करतात. रानोमाळ दर्या वस्त्यात डोंगर दऱ्यामध्ये राहून प्रचंड संकटाचे सामने. तुम्ही आता सामाजिक जीवनात काम करता, मेढ राहिले कोणाच्या शेतात गेले, लोक मारतात, कोणाचं मेढ उचलून ठेवतात. हे रामेश्वर बहुते बऱ्याच वेळेस फोन यायला माहिती काय संकट येतात. म्हणजे मेंढपाळांवर किती संकट आहे, किती त्यांना टॉर्चर केलं जातं. रस्त्यात जाताना एखाद्या वाहनं उडून दिली मेंढ, त्याला कोणी बोलणार नाही, त्याला काही नुकसान भरपाई कोणी देत नाही. आणि त्या सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर सृष्टीचा, मानवतेचा, समाज व्यवस्थेचा एक नियम आहे समानतेचा. आणि संविधान